नमस्कार, माझे नाव वैभव अडसरे, मी लोमेश कॅम्प्युटरचा संचालक. आज आपण थोडक्यात एक जाणून घेणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे पोकरा आणि महाडीबीटी याच्यामध्ये अंतर काय आहे. ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी मध्ये अर्ज केला होता त्यांचा अर्ज पोकरामध्ये वगळण्यात आला आहे का नाही वगळण्यात आलाय ते आपण थोडक्यात माहिती आपण पोर्टलद्वारे आपण समजून घेणार आहोत. आणि पोकरा ही वेबसाईट चालू झाली, कोणत्या कोणत्या योजनेसाठी चालू झाली आहे, त्याच्यामध्ये आपण कोणते अर्ज करू शकतात. पोकरामध्ये आता सध्या स्थितीला फक्त बाग लागवड चालू आहे, ठिबक सिंचन चालू आहे. ठिबक सिंचनचा जर अर्ज आपल्याला करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कोटेशन आवश्यक आहे. म्हणजे मागील त्याला पोकरामध्ये काय स्कीम असे, आपण जो अर्ज टाकला त्या अर्जाची छाननी लगेच होऊन ते आपल्याला लाभ आपण घेत असतो. आता थोडक्यात म्हणजे 5-10 मिनिटात आपण कव्हर करूया की महाडीबीटी आणि पोकरामध्ये डिफरन्स आहे. महाडीबीटी मध्ये आपल्याला लॉटरी पद्धतीने नाव येत असतं आणि पोखरामध्ये आपल्याला थोडक्यात जे प्रकल्प आपण समजा मला जर डाळिंब टाकायचं तर डाळिंबचं प्रकरण आपल्याला लगेच म्हणजे येत्या 2-3 महिन्यात ते प्रकरण येऊ शकतं. तर सद्यस्थितीला नानाजी कृषी संजीवनीचे अर्ज चालू आहेत, पण अर्ज अजून एवढ्या 1-2 दिवसात करा. म्हणजे काय लगेच आता त्याच्यामध्ये पोर्टल अपडेशन चालू आहे. आम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क केला, त्यांनी सांगितलं की अपडेशन चालू आहे. नानाजी कृषी संजीवनीमध्ये काय जे महाडीबीटी मध्ये जे आपण अर्ज करतो, समजा कृषी यांत्रिकीकरण मध्ये मला अर्ज करायचा आहे किंवा फलोत्पादन विभागामध्ये मला अर्ज करायचा आहे, तार कुंपणसाठी मला अर्ज करायचा आहे, तर ते जे अर्ज आहे ते पोकरामध्ये गव्हर्नमेंट समाविष्ट करणार आहे. आता तर ते 7-8 दिवसात ते अपडेशन येईल, पोर्टल चालू होईल व्यवस्थितरित्या. त्याच्यामुळे अर्ज करण्यासाठी कुठेही घाई करू नका. जर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याची काळजीपूर्वक आणि त्या योजनेचा आपला पुरेपूर फायदा कसा घ्यायचा आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया. मी तुम्हाला थोडक्यात कालपासून एक महाडीबीटी पोर्टलवर एक अपडेशन आले. अपडेशन काय आहे, जर तुम्ही अर्ज स्थलांतर म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत 2.0 अंतर्गत समाविष्ट गावे जे मंजूर केलेले गाव आहेत ते मंजूर केलेले गाव आहे. 5 हेक्टरपेक्षा जर तुमची कमी जमीन असेल तर ते 5 हेक्टरपेक्षा जर कमी असेल तर त्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकतात. कुठे अर्ज करू शकतात, नानाजी देशमुख या पोर्टलवर. आणि 5 हेक्टरपेक्षा जर जास्त जमीन नसेल तर तुम्हाला महाडीबीटी मध्ये अर्ज करायचा आहे. जर स्थलांतरित अर्ज मी तुम्हाला काय बोललो, जर तुम्हाला जर महाडीबीटी मध्ये जर अर्ज केला आहे, तुम्ही जर महाडीबीटी मध्ये जर अर्ज केलाय, तुमचा अर्ज स्थलांतर झाला, मी तुम्हाला मेसेज पण दाखवतो. तिथं जर पोर्टलवर आपण चेक केलं तर ते कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो. ज्या अर्जदाराने अर्ज स्थलांतरित झालेत आहेत त्यांनी पुढील प्रक्रिया नानाजी देशमुखवर करायची. समजा तुम्ही महाडीबीटी मध्ये मागच्या एवढ्या 1-2 काळात याद्या पण प्रसिद्ध झाल्या, तुमचं नाव पण आलंय, पण जे याद्या प्रसिद्ध झाल्या नाव पण आलंय, तुमचे जर अर्ज महाडीबीटी मध्ये तो अर्ज तुम्ही जर डॉक्युमेंट अद्याप अपलोड केले नसेल तर तो तुमचा अर्ज नानाजी कृषी संजीवनी जे पोकराची वेबसाईट चालू झाली आहे त्या वेबसाईटमध्ये तुमचा अर्ज वगळण्यात आलाय. तिसरा पॉईंट काय आहे, ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती, आता समजा ज्या शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण मध्ये अर्ज केले होते त्यांची पूर्वसंमती भेटली आहे, त्या शेतकरी बांधवांना इथे तुमचं प्री सँक्शन झालेलं आहे, मिळालेली आहे. त्यांनी तुमची पुढील नियमित प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवरच आपल्याला करायची, त्याला आपल्याला दुसऱ्या ठिकाणी करायचं आहे. काही शेतकरी बांधव म्हणतात की मला कृषी यांत्रिकीकरण पोकरामध्ये टाकायचं आहे, मी महाडीबीटी मध्ये पण अर्ज केलेला आहे. तसं नाही, जर तुमचं जर कन्वर्ट झालं, जर महाडीबीटी मधून जर पोकरामध्ये जर गेलं त्यावेळेस आपण ती प्रक्रिया पूर्ण करू शकतो. दुसरी गोष्ट काय आहे, चौथी गोष्ट, जे पण गाव आहेत, आता पोखरामध्ये आपला मालेगाव तालुका आला, नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुका, भरून नाशिक जिल्हा पूर्ण देण्यात आला, पण मालेगाव तालुक्यामध्ये जे आपले व्हिलेज असतील, सेफ व्हिलेज जे पोखरामध्ये देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल पोखरामध्ये, तुम्ही 100% अर्ज आपण करू, पण त्याच्यासाठी थोडं 4-5 दिवसाची प्रतीक्षा करा. प्रतीक्षा का करा की जे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली की जी महाडीबीटी मध्ये जे योजनेचा आपण लाभ घेणार आहात त्याचे म्हणजे जी सबसिडी असते त्याची अमाऊंट पण ड्युरेशन म्हणजे कमी जास्त असतं, थोडीफार इकडे कमी असते, इकडे जास्त असते, तिकडे कमी असते, तिकडे सबसिडीचा थोडा बेनिफिट आपल्याला पोखरामध्ये जास्त प्रमाणात भेटतो. आणि पोखराचं काय जास्तीत जास्त आपण अनुदान पण त्याच्यावर घेतो आणि लवकरात लवकर प्रोसेस ही पोखरामध्ये होत असते. त्याच्यामध्ये जर आत्ता हल्लीला जर जे आपण महाडीबीटी मध्ये जे अर्ज करतो ते एवढ्या प्रतीक्षा का करावी लागते की जे महाडीबीटी मध्ये जे आपण अर्ज करणार आहे ते आता पोखरामध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात झाली आहे, तर ती मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भूमिहीन. पोखराने आता एक नवीन वेबसाईट जे पोर्टल लॉन्च केले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 मध्ये. आधी भूमिहीनला आपल्याला लाभ भेटत होता, पण आता भूमिहीनसाठी ज्या शेतकऱ्यांचं शेती नसेल किंवा फार्मर आयडी नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठी भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, जर तुमच्याजवळ फार्मर आयडी नसेल किंवा तुमच्या उतारावर खाते उतारा जर तुमचा नसेल
आता दुसरी गोष्ट म्हणजे भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, जे भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती आहेत त्यांना एक कुक्कुटपालन ही पोखरामध्ये त्यांनी चालू केलेली आहे. त्याला 30-40 हजार रुपये अनुदान एवढं गव्हर्नमेंटकडनं देण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे फक्त भूमिहीनचा दाखला काढावा लागेल. तो दाखला तुम्हाला तहसीलदारकडनं काढून भेटेल. आता जर तुम्हाला पोखरामध्ये अर्ज करायचे असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. लोमेश कॅम्प्युटरचा मी कॉन्टॅक्ट नंबर पण देतोय. त्या कॉन्टॅक्ट नंबरला आम्हाला संपर्क साधा आणि येत्या 2-3 दिवसात अर्ज करण्यासाठी, पोखरामध्ये अर्ज करण्यासाठी घाई करू नका. एवढा 2-4 दिवसात तुम्ही जे अर्ज करणार ते 100% तुम्हाला त्याचा लाभ व्यवस्थितरित्या भेटणार.